आपण पाहिलं की तर आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील तिसरी श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि दुसऱ्या बाजूला तुकाई मोलजाई स्पोर्ट्स जुळेवाडी या दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती अगदी धडक बेधडक बॅकवर्ड रिझनच्या डोक्यावरून पुलचा फटका चांगल्या पद्धतीने सजवलाय. फलंदाज सचिन यांच्या बॅट मधून आलाय. हा खजिनदार चषक 2025 मधील षटकार. आणि तोपर्यंत आपण अतिथी कक्षामध्ये जाऊया. आदरणीय सुभाषजी कारंडे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. शामराव घोलप साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय सुभाषजी कारंडे साहेब यांना आम्ही आदरपूर्वक इथे विनंती करू की आपण या आपला शुभ सन्मान इथे मात्र राखला जाईल. परलेली नाही आयोजन, दमदार आयोजन आणि उत्तम उदाहरण. स्लोवर डिलिव्हरी, अगदी कमी गतीचा बॉल मात्र पाहायला मिळाला. ऐन वेळेमध्ये बॉल मधील गती काढण्यात आली आणि पॉइंटला फक्त ढकलून दिले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळतोय. 7 धावा धावपलकावरती येताना मात्र पाहायला मिळत आहेत. ओमकार धामनकर सरांचं आपण गुणलेखक म्हणून उत्तम काम सातत्याने पाहत असू. आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने ही मात्र आपण त्यांना गुणलेखक म्हणून इथे पाहत आहोत. आपण राज कस्तुरे सरांचा आवाज मागच्या मॅच मध्ये ऐकलं. त्यांचे चांगलं योगदान समालोचक म्हणून राहिले गेले. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आलाय. अतिरिक्त धावपलकावरती जोडली जाईल. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळालं. थोडासा बाहेर जाणारा बॉल. दिनेजी कांबळे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि मी विनंती करेन शिवाजी घोलप साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. क्लासिकल नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप करणारा खजिनदार चषक 2025 मधील हा येतोय शानदार, रुबाबदार आणि हँडसम षटकार. सूरज ऑन फायर. पहिला बॉल फेस करत असताना खातं षटकारानं ठोकवून दाखतोय आणि इरादे पक्के करत असताना मात्र पाहायला मिळते. आदरणीय दिनेशजी कांबळे सरांचा शुभ सन्मान शिवाजी घोलप साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. ओ हो 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 हो, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, अतिथींचं आगमन जरूर झाला इथे, परंतु इथून विकेट जाण्याची सुवर्ण संधीही मात्र प्राप्त झाली होती आणि साधा सोपा झेल सोडण्यात इथे मात्र आलेला आहे. चांगली गोलंदाजी शंकर करत होते आणि संधी निर्माण करून दिली होती आपल्या टीमसाठी, जुळेवाडीसाठी, आणि ऐन वेळेमध्ये मात्र तिथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु पावसाळी रबर बॉल मध्ये बराच वेळा पाहत असतो पाण्याची डबके असतात. पावसाळी क्रिकेटमध्ये थोडीशी काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण केलं जातो. हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय दिनेशजी कांबळे साहेबांचा शिवाजी घोलप साहेबांच्या शुभ हस्ते अगदी सकाळपासून आपण त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि याही बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. अतिथींचं आगमन आणि अतिथींचं आगमन करणारा हा अगदी अफलातून षटकार येतोय मात्र खजिनदार चषक 2025 मधील, आणि या 6 धावेने धावपलकावरती धावाही मात्र अगदी भिंगरी सारख्या धावताना फिरताना मात्र पाहायला मिळत आहेत. 23 धावा, 23 आणि स्कोरबोर्ड. थोडासा बाहेर टाकणारा बॉल अचूकरित्या या स्पर्धेला गावापर्यंत पोहोचवण्याचं मुंबईमध्ये घर बसल्या जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचंही आपण करूया सर्ज स्वागत आणि पूर्ण श्रेय ANP या लाईव्ह चॅनलला मात्र जात आहे. चांगली क्लॅरिटी आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातोय. अरुणजी पाटील सरांचं मोठं योगदान आणि त्याचबरोबर कष्टानं आणि त्याचबरोबर मेहनतीनं मात्र हा उभा केलेला चॅनल आज मोठी भरारी घेताना मात्र पाहायला मिळतात. तुम्ही जर का या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच आपण मोबाईल काढा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. चोवीसावा धावपलकावरती स्थिरावताना मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्याच समाप्त झालाय शंकर यांच्या स्वरूपामध्ये आणि या पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 24 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द स्पेस, लोवर डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला आणि पहिल्या बॉल वरती आपल्या
गोलंदाजीची चुणूक लव या गोलंदाजाने जरूर दाखवली आहे. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईकला पण पाहतोय फलंदाज सूरज. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. फटकेबाजी करण्याची क्षमता या फलंदाजांकडे जरूर आहे. आणि ते मात्र केली जाईल का? फ्लॅट डिलिव्हरी. वाव, काहीतरी जरूर घडलं असतं. अगदी यष्ट्यांच्या किंचित जवळून जाणारा बॉल. त्याचमुळे की काय लव स्वतःवरती नाराज होताना पाहायला मिळत आहे. थोडेसे आश्चर्यचकित यष्टी रक्षकांनी या लव ही गोलंदाजी. विकेट कदाचित आली असती का असं काहीच चित्र हावभाव आपण लव यांच्या गोलंदाजी चेहऱ्यावरती मात्र पाहायला मिळालं. परली निनाईचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित स्पोर्टिंग परली निनाई खजिनदार चषक 2025 आदरणीय संदीपजी गोलप साहेबांच्या नावाला मान सन्मान देणारी स्पर्धा. प्रत्येक अभिजित स्पोर्टिंग परलीच्या मात्र खेळाडूंचं आणि या सहकार्यांचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्याच्या वेळी मात्र परले निनाई गावाचं आयोजन असतं त्यावेळी मात्र वेगळी चर्चा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि इथून चर्चा करायला लावतोय सचिनी फलंदाज. त्यातशी आवाज आला अगदी हवेमध्ये आलाप घेत सारे गमापा धनिसा 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 करत बॉल सीमा रेषा पार आला हा षटकार. काय क्लास एक्झिक्यूट केला. आपल्या बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन पद्धतीने पाहायला मिळालं. थोडेसे फ्रंट फुटला आले आणि त्याच्यानंतर मात्र हा शॉट्स खेळून काढलाय. टॅफकीशी आवाज आलं. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी सचिन यांची 3 षटकार आतापर्यंत आला आणि हा 4था षटकारही मात्र आलाय. अगदी नाईस साऊंड आणि खन 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 खनखणीत आवाज करणारा हा येतोय सचिन यांच्या पॅक मधून षटकार. कडवी टीम आणि कडवी टीम सध्या सुस्थितीमध्ये मात्र जाताना पाहायला मिळते. 36 ऑन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. दमदार स्पर्धा, दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण रबर बॉलचा ब्लास्ट आणि 36 ओके 37. आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॉल जरूर हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षकांची मात्र इथं तू मय होताना मात्र पाहायला मिळतोय. बघता बघता बॉल वरती क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील आणि धावा इथे कंप्लीट केल्या जातील का की पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. या डिक्लेअर झोन मध्ये मात्र इथून बॉल सिरावलंय की 3 धावा मात्र घेतल्या जातील. 3 धावा की डिक्लेअर पंच कळवतात की बॉल नियोजित स्थानी डिक्लेअर झोन मध्ये गेलाय त्यामुळे मित्र इथून धाव एकच येणार आहे. एक धाव येत असताना मात्र पाहायला मिळते. धावपलिकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 38 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेची मांडणी पाहायला मिळतोय. ज्यावेळी मात्र टेनिस क्रिकेटची मात्र स्पर्धा अभिजित स्पोर्टिंग परली निनाईने आयोजन केलं होतं तिथे चर्चा अखंड शाहूवाडीमध्ये मात्र झाली होती. दे धडक आणि बेधडक आयोजनासाठी आयोजनाची बाब म्हणून सातत्याने परली निनाई गावांना मात्र उल्लेख निर्माण केले आणि सुसज्जपणा आणि सुनियोजित पद्धतीने मांडलेली स्पर्धा सातत्याने मात्र परली निनाई आणि खास करून अभिजित स्पोर्टिंग परलेचे सगळेच जण हे सहकार्य करत असतात. आज तुम्हा सर्वांचे लाडके खजिनदार म्हणून ज्यांची नियुक्ती झाली लगेचच हा खजिनदार चषक मात्र आपल्या समोर आलाय. संदीपजी घोलप साहेबांच्या नावाला मान सन्मान देणारी स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. पूर्ण कमिटीचं कौतुक करावं लागेल. प्रशांत पाटील असतील, संतोषजी जाधव असतील, अंकुश पाटील, संदीप घोलप, रवींद्र अडसूल, कृष्णा पडवळ बरेच सहकार्य मात्र इथून आपण पाहायला गेलं तर सदस्य आहेत त्यांचे कौतुक करावं लागेल. परंतु मॅच मध्ये पाहायला गेलं तर आता एक धाव आली. षटक क्रमांक 3 इथे मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळते. मयूर आहेत गोलंदाजी मार्क वरती. सचिन ऑन स्ट्राईक. ओहो स्कीड झालाय की काय. नो बॉलचा इशारा इथे मात्र आलाय आणि साकिनला सचिन आहेत ज्यांच्या बॅटमधून 4 षटकार आतापर्यंत आलाय. फ्री हिटचा बॉल. आता या फ्री हिटच्या बॉलला मात्र या तोफ्याला कशा पद्धतीने कबूल केलं जाईल. फ्री हिट म्हटल्यानंतर परिपूर्ण फलंदाजांच्या बाजूने असणारा बॉल
ओहो, आणि त्याच्यानंतरही मात्र पाहायला गेला तर वाव, अंतर मिळालं, अंतर कापलंही अगदी नजराना पेश करत या बॉलला फेकून दिलंय अगदी अज्ञात वसामध्ये. बॉल मात्र विसावतोय, बॉल येथील धावा 6, षटकार. आणि या षटकाराने आता धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 47वा धावफलकावरती मयूर. आता चांगली गोलंदाजी इथे मात्र आता 10 बॉल मध्ये 33 धावा वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. सचिन जोरदार अपील केली गेली, अपील फेटाळली गेली तिथे. बॅट आणि बॉलचा ब्रशचा संपर्क झालाय का? आणि इथून पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद. आउट. एक बिग विकेट, महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. सचिन बॅक टू डगआउट. 10 बॉल मध्ये 33 धावा करत माघारी जात असताना संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 47 धावा. 47 आणि स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी केली आहे इथे मात्र. महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मात्र इथे प्राप्त करून दिली आणि तेच तुम्हाला करायचं होतं. अमोल इथे नवीन फलंदाज आहे, त्यात चांगली मात्र इथून जबाबदारी पार करत असताना मात्र पाहायला मिळतात. आणि मयूर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल मात्र दिली, नंतर नो बॉल आला, त्यानंतर षटकारी आला, विकेट आली आणि आता या बॉलवरती मिड ऑफ मध्ये खेळून काढल्या, ऑफ ड्राईव्ह केलं, एक धाव तर पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि एक धावेनं मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 48वा आणि 48 धावांनंतर मात्र धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला गेलं तर मोठं योगदान सचिन या 2 फलंदाजांचं मात्र राहिलं गेलंय. 33 धावांचं. पायांमध्ये खेळण्याचा प्रयत्न, गिरकी घेतली आणि फिरकी ही घेतली. बॉल चाललाय, पंच कव दिला आम्हाला. गिर 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 गिरत सीमा रेषा पार. 6 षटकार. त्याचबरोबर आपण या षटकाचा विचार केला आतापर्यंत मात्र बॉल झाले 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल नंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्यात 54 धावा. 54 आणि स्कोरबोर्ड. एक विकेट माघारी गेले असले तरी सुद्धा चांगली फलंदाजी इथे सूरज सुद्धा करू शकतात, त्याचं उत्तम उदाहरण. हो, हाय बॉल चांगला पाहायला मिळाला, थोडासा बॅकफुटला रेवला, गुंटलेतवरचा बॉल होता, त्याला मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे पद्धतीने ते होताना पाहायला मिळालं नाहीये. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 3 षटकानंतर एक विकेट माघारी. धावफलकावरती धावा 54. बॅटिंग करत असताना टीम श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे. तोपर्यंत जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये. परले निनाई अभिजित स्पोर्टिंग परले निनाईचं आयोजन असं, त्यावेळी मात्र आदर सत्कार सन्मान प्रत्येक मान्यवराचं राखला जातो. मी विनंती करेन रमेश दादा बेले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय शिवाजी घोलप साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळालं. आणि आमच्या अभिजित स्पोर्टिंग परले निनाईचे आधारस्तंभ, लिजंड खेळाडू आणि त्याचबरोबर परले निनाई गावाचे ज्येष्ठ नागरिक, आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी घोलप साहेब यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मी विनंती करेन आदरणीय रमेश दादा बेले साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आपण पाहतोय आदरणीय शिवाजी घोलप साहेब यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. रमेश दादा बेले साहेबांच्या शुभ हस्ते मनापासून आभार काका. ज्या ज्यावेळी गावाचं नाव येतो त्यावेळी हे सगळे ग्रामस्थ उपस्थित राहतात आणि आयोजनासाठी मोठा हातभार त्यांच्याकडे पाहायला मिळाले. त्यानंतर मी सर्जेराव कांबळे साहेबांना विनंती करेन आमचे सदस्य आपल्या शुभ हस्ते श्यामराव घोलप साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. सर्जेराव कांबळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्यामराव घोलप साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. त्यानंतर आपण श्यामराव घोलप साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपण पाहायला गेलं तर यांच्या शुभ हस्ते आपण सकाळचं उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळालं आणि
त्यांचंही मनापासून आभार. सुरेश बनेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विजयजी ढाळके साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय विजयजी ढाळके सर यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन सुरेशजी बनेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय विजयजी ढाळके साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आमचे सर्व ग्रामस्थ अगदी आमच्या नेहमीच पाठीशी असतात, त्यांचं मनापासून आभार इथे मात्र घेत आहोत. आदर सत्कार सन्मान खजिनदार चषक 2025 मध्ये राखला जातोय. धन्यवाद, थँक्यू. लाईव्ह प्रेक्षकांची परत एकदा मी पुनश्च माफी मागू आणि जाऊया परत एकदा मॅचकडे. मॅच इथून आपण ऑन असताना पाहायला मिळालं. इथून धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 64 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक अंतिम येथे मात्र मार्गस्थाने 1 बॉलचा खेळ बाकी आहे. उंच माझा चुका घेतलाय जरूर, परंतु तिथे संधी नसणार आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह, अगदी साईड डाऊन साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी, प्रत्येक घेरला आणि बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषा पार आला हा शानदार रुबाकार षटकार. एंड इज वेल, गोड शेवट केलाय या षटकारानं आणि धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 70 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 24 बॉल माफी असावी आणि 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत. टीम सितुखाई मोलजाई स्पोर्ट्स जुईवाडी या टीमला 71 धावा. चला टॉस साठी यायचं आहे लगेच. श्रीनाई स्पोर्ट्स शिरगाव आणि स्पार्टन 11 पुसारले टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत का? लगेच आपण टॉस साठी या आणि श्रीनाई स्पोर्ट्स शिरगाव, चला शिरगाव टीम आणि पुसारले टीम लगेच आपण यायचं आहे. विजयजी ढाळके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते इथून मात्र या सामन्याचा टॉस इथे मात्र नाणेफेक घेतली जाईल. श्री निनाई स्पोर्ट्स शिरगाव आणि स्पार्टन 11 पुसारले टीम आपण लगेच टॉस साठी मात्र इथे यायचं आहे. सात दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी या. श्री निनाई स्पोर्ट्स शिरगाव आणि स्पार्टन 11 पुसाळे टीम. कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. चला प्लीज मी विनंती करेन टॉस साठी या. मॅच क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळतो श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि तुकाई मुलजाई स्पोर्ट्स जुईवाडी या दोन संघांमध्ये. प्रथमतः टॉस जिंकला होता जुईवाडी टीमनं क्षेत्ररक्षण बरोबर जात असताना आपण पाहायला गेलं तर कडवे टीमला 70 धावांवरती थांबवले. आता इथून 71 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. चला सामना चालू करायचा आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, वेळेचा अपव्यय तिथे करू नका प्लीज, मी विनंती करेन. चला शिरगाव आणि पुसारली टीम टॉस साठी यायचं आहे प्लीज. अजय आणि मयूर आपण पाहतोय ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सचिन गोलंदाजी मार्क वरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चला पुसारली टीम प्लीज या आपण.
पुसारली टीम प्लीज टॉससाठी या. पहिला बॉल पडल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. मिड ऑफ मध्ये खेळून काढला पहिला बॉल वरती इथून पंच कळतात. यस डेफिनेटली नॅचरल मोमेंट इथे मात्र मिळाली असली तरी सुद्धा षटकार आहे. षटकारानं सुरुवात झाली आहे. दमदार इथे मात्र पाहायला मिळालं. तुम्हाला बनवायच्या आहेत 71 धावा आणि 71 धावा बनवत असताना पाहायला गेलं तर इथून पहिल्या बॉलवरती इथून खातं खोललंय अजय यांनी षटकारानं. त्याच्यानंतर मात्र इथून संधी आहे की नियोजित बॉल स्थिरावेल आणि इथून यस डेफिनेटली तो बॉल तो स्थिरावलाय. आपण पाहतोय इथे यशवंतराव चव्हाण मैदान हे सुसज्ज आणि अगदी सुप्रसिद्ध मैदान आहे. सिऊल स्टेशन पासून जर का तुम्ही रेल्वेने आलात तर 7-8 मिनिटाच्या अगदी चालत तुम्ही या मैदानापर्यंत पोहोचू शकताय. व्हाईट बॉल स्पार्टन 11 पुसारी टीम. कॅप्टन या प्लीज टॉससाठी. शिरगाव टीम इथे उपस्थित आहे. पुसारी टीम आपण यायचं आहे. अगदी थोडासा बाहेर रीच झाला पडल्यानंतर मात्र पाहायला गेलं तर वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अशा धावा तुम्हाला निश्चित वाचवावे लागतात परंतु रबर बॉल मध्ये बऱ्याचशा धावा या खर्च होतानाही पाहतो आपण. 9 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. हो जोरदार अपील. वाईट परत बॉल हाताळला जातोय इथे. आणखी एक वाईट बॉल आलाय म्हणजे या षटकातील एकूण 3रा वाईट बॉल आणि ते पण लगातार इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चला सर्जीराव इथे उपस्थित झालेले आहे. टॉस इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय आमचे सन्माननीय मान्यवर विजयजी डाळके साहेबांच्या शुभ हस्ते. स्विंग द कॉइन आणि टॉस इथे जिंकला शिरगाव टीमनं. निर्णय कळवायचा आहे प्लीज. निर्णय पेंडिंग आपल्याला पर्यंत ते पोहोचवतील जरूर तिथे परंतु तोपर्यंत आपण मॅच मध्ये पाहायला गेलं तर 10 धावा धावपलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना इथून खराब गोलंदाजी थोडीशी मात्र पाहायला मिळाली सचिन यांची. हा बॉल थोडासा चांगला मात्र पाहायला मिळाला. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तीही मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते इथे. आणि बघता बघता ही एक धाव पूर्ण झाली. एका धावेनं 11 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्हाला 71 धावा बनवायच्या आहेत. लगातार आपण पाहायला गेलं तर तुम्हाला अशा षटकामागे 1-2 फटके जरूर इथे तुम्हाला खेळावं लागेल. चिरगाव आणि स्पार्टन 11 पुसारे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती करणे आपण तयार राहायचं आहे. तर इथून शिरगाव टीमनं क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून. तरी पुसारे टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे. 9 बॉल आणि इथून येणार आता पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. भगवान कांबळे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजयला पाहतो इथे आणि चांगली बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. फिल्डचा बॉल होता चांगल्या पद्धतीने मात्र हाताळला गेलाय. ही तुमची किती खासियत ती मात्र दाखवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सचिन या षटकामध्ये मात्र पाहायला गेलं तर थोडेसे मात्र खराब बॉल हाताळले जरूर परंतु तुम्हाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो अगदी अंतर मिळालं. अंतर कापलं. ही उंच माझा चोका घेत बॉल मध्ये होते फरार. सीमारेषा पार. आणखी एक येते मात्र हा रुबाबदार बहारदार षटकार. आवाज शेवटचा बॉल अजूनपर्यंत बाकी असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहायला गेला तर 5 बॉलचा खेळ झालाय. 1 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. आपण पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती वंडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली ती. लगातारचे 3 वाईट बॉल आणि त्याच्यानंतर नो बॉल आला आणि मग डॉट बॉल आलाय. नंतर षटकार आला त्याच्यानंतर वंडी आले. असे 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 1 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. ओव्हर झाली का?
षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. सगळं समीकरण भागाकार गुणाकार वजाबाकी करून नंतर मात्र हा षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा. पास स्पीडअप घ्या प्लीज. आपल्याला अजूनपर्यंत अ गटातील अजून एक सामना बाकी आहे, त्यामुळे विनंती करेन की कृपया आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. मयूर ऑन स्ट्राइक इथे मात्र पाहायला मिळतात. अजूनपर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये. सूरज गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल वेगवान भन्नाट, परंतु भगवान कांबळे सर वळतात आमच्याकडे. वाईटचा निर्णय इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. येते ए भगवंता, या वाईटचा निर्णय देताना सुद्धा वेगळी शैली त्यांची मात्र पाहायला मिळतोय. खास खेळाडू आजचा दिवस पहिल्या मॅच मध्ये त्यांनी गाजवलं, त्यांचं नावही पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळतात. अंकुश पाटील सर आमचे सचिव आहेत, म्हणजे उत्तम बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे, सातत्याने पाहिले गेले. आणि त्यांचंही आपण करूया कौतुक, या दोन्ही पंचांचं करूया कौतुक. इथे ओहो थोडासा हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. परत बरंच कष्ट घ्यावे लागले तिथे. रनआउटची संधी. यस डेफिनेटली पंचांचा हात आकाशाकडे आणि यस OUT आउट. फलंदाज बाद. बिग विकेट. मयूर यांना यावं लागेल माघारी. या फलंदाजांना धावफलक मात्र इथून धावफलकावरती लागल्या जाते त्या 20 धावा. 20 वरती पहिला धक्का मयूर यांच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करत असताना टीम तुकाई मुळजाई स्पोर्ट्स जुळेवाडी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर विकेट आली. ही संधी आहे, परंतु बराच उंचावरून बॉल जाणारा परफेक्ट ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी पंचांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषा पार. आणखी खणखण खणखणीत आलाय हा षटकार. सव्वीसावा या षटकारानंतर मात्र होताना पाहायला मिळतोय. खूप छान अजय यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. परफेक्शन आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. थोडासा बाहेर जातोय का बॉल. यस डेफिनेटली. परत एकदा वाईटचा निर्णय येताना पाहायला मिळतोय. इथे अतिरिक्त धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळेल. खूप छान मांडणी इथे मात्र पाहायला मिळतोय. आपण अभिजित स्पोर्टिंग परली निनाई खजिनदार चषक 2025च्या निमित्ताने आज सुपर संडे रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आज तसं पाहायला गेलं तर खास संडे आहे. कारण येणाऱ्या 24 तारखेला अमावस्या चालू होतोय. मार्गशीर्ष महिना श्रावण महिना इथे मात्र चालू होतोय. त्याच्यामुळे आजचा रविवार बऱ्याच जणांसाठी खास आहे. गटारी अमावस्या बुधवार आणि रविवार हे 2 दिवस खास सेलिब्रेशन केले जातील. परंतु ते सेलिब्रेशन करण्याची सुवर्ण संधी आहे तिथे टीम कडवेकडे. आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद. बिग विकेट. लगा 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 440 होल्डचा करंट लगा. फलंदाज अजय बॅक्तिने गाठ. रवींद्र हडसूळ आमचे तिथे आहेत. आमचे सचिव आहेत, सहसचिव आहेत. आणि त्यांच्याकडनं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अखंड शाहूवाडी तालुक्याचे सहसचिव आणि आज क्रिकेट बरोबर आनंद ते घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय निलेशजी कांबळे साहेबांचा शुभ आगमन येथे मात्र होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही करूया आपण खजिनदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागतम. निलेशजी कांबळे सरांना आम्ही विनंती करू की आपण प्लीज बसायचं आहे. पहिले निनाई गावासाठी त्यांचंही मोठं योगदान राहिले गेले. चला भन्नाट वेग, प्रचंड वेग इथे मात्र पाहायला मिळालं. आणि या वेगावरती स्वार होत मात्र इथून फलंदाजांना थांबवून ठेवले, थोपून ठेवले.
आणि आलाय डॉट बॉल. 27 धावा धावफलकावरती बॉल झाले, तिथे मात्र ओव्हर झालंय. षटक क्रमांक समाप्त झालंय दुसरं सूरज यांच्या स्वरूपामध्ये. आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा. 27. चला चला प्लीज सचिन एकत्र येऊ नका, 10 वाजता मॅचेस चालू झाल्यात. इथून टायमर लावलं जाईल नेक्स्ट मॅच पासून. पंच आपणही कळवा तिथे, कारण 18 मॅचेस आपल्याला खेळवायचे एकूण. 4 ओव्हरच्या सामने, त्याच्यानंतर मात्र 3 ओव्हर, त्याच्यानंतर 2 ओव्हर असे आपल्याला क्रमवारीत हे सामने मात्र पार पाडायचे आहेत. परंतु इथून अजूनपर्यंत अ गटातील शेवटचा सामना बाकी आहे. त्याचबरोबर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 27. 12-44. आता 11 बॉल आणि 44 धावांची गरज. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रकाशजी कांबळे साहेबांचंही ते शुभागमन झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती अध्यक्ष अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रशांत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव मात्र पूर्ण झाली. 1 दुसऱ्या धावेवरती जात असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय विकासजी घोलप साहेब, स्टार क्रिकेटर, अभिजित स्पोर्टिंगचे आणि समालोचक सौजन्य, म्हणजे आम्ही जे बोलतोय समालोचन करतोय त्यांचं मानधन पैसे आम्हाला त्यांच्याकडून देण्यात येणार आहेत. त्यांचं मनापासून आभार आणि सहर्ष स्वागत आपलं आदरणीय विकासजी घोलप साहेब. आणि या षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांची मांदी आली आणि दुसऱ्या बाजूला धावांची ओघ मात्र इथे पाहायला मिळतोय. बॉल आणि धावांचा जर आपण इथे सविस्तर मांडणी केली गेली, 8 बॉल 36 धावांची गरज. स्लो डिलिव्हरी. वाव, प्रशांत पाटील अगदी चांगल्या पद्धतीनं पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना, मैदानामध्ये खेळत असताना तुम्ही जरी अध्यक्ष म्हणून असाल तरी सुद्धा मात्र गावासाठी क्रिकेट सातत्याने प्रशांत पाटील यांनी आपल्यासाठी खेळलेला आहे आणि त्याचे चुणूक मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. बोर्ड क्रमांक इथे मात्र पाहायला गेला तर समाप्त झालंय 3रं. आणि 3 षटकानंतर आता मात्र धावफलक स्थिरावलंय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35. आता 6 बॉल आणि 35 ची गरज, 36 ची गरज. 71 धावाचा टार्गेट आणि आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 36 धावांची गरज इथून असणार आहे. सगळ्यांचंच मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. मग अध्यक्ष असेल आमचे या अखंड शाहूवाडी तालुका मर्यादित शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रशांत पाटील, त्यांचा संघ स्वतः खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव अंकुजी पाटील, खजिनदार संदीपजी घोलप, सहसचिव रवींद्र अडसूर, सहखजिनदार माननीय श्री कृष्णा पडवल, सदस्य सुरेश बेने, प्रकाशजी कांबळे, सर्जेराव कांबळे, सुरेशजी पाटील, सर्जेराव देसाई, सचिनजी पाटील, प्रवीणजी पाटील आणि सुरेश पाटील. हा बॉल आलाय डॉट आणि ज्यांच्या नावानं खजिनदार चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय ते आदरणीय संदीपजी घोलप साहेब या अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. विश्वास दाखवलाय सर्वांनी त्यांच्यावरती आणि हा पद त्यांच्याकडे दिलाय. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. प्रशांत पाटील यांनी विश्वास दाखवलाय. गोलंदाजीसाठी अंतिम षटकासाठी सचिन यांना आणलं गेले आणि त्याचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळतात. येस, डेफिनेटली मीही ते करू शकतोय आणि ते करताना मात्र पाहायला मिळत आहेत. लगातारचे 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळलेत सचिन या मात्र गोलंदाजाने. आणखी एक चांगला बॉल, काय गोलंदाजी केली आहे आणि पाहायला गेलं तर आबा यांच्यासारख्या चांगल्या फलंदाजांना मात्र इथून बीट केलं गेलंय. लगातारचे 3 बॉल वरती म्हणजे डॉट बॉलची हॅट्रिक साजरी केली सचिन या गोलंदाजाने. चला शिरगाव टीम आपण तयार आहे. हा बॉल चांगला, त्याच्यानंतर 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जाईल. प्रशांत पाटील बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील
एका धावाला प्राधान्य दिले गेले आणि या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल 36 धावा. आता परिपूर्ण विजयाच्या अगदीच कवेमध्ये श्री निनाई स्पोर्ट्स शिरगाव टीम आपण तयार राहायचं आहे. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे टीम ही विजयाच्या अगदीच कवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल म्हणजे 4 डॉट बॉल आतापर्यंत आलेत आणि एकच धाव 5 बॉल मध्ये खर्च केली आहे. गोलंदाज सचिन या गोलंदाजाने प्रशांत पाटील यांनी विश्वास दाखवलाय तो सार्थकी केलाय. एक शेवटचा बॉल अंतिम बॉल इथे मात्र अशोक श्रेष्ठ आहे गेंडला आणि तोही डॉट बॉल की वाईड आलाय. आता मात्र इथून हा वाईडचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळतोय. एक बॉल आणि विजयासाठी 34 धावांची गरज. थोडस कठीण परंतु इथून विजयी श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे टीम होईल का आणि हा फटका जरूर ठोकला. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि डेफिनेटली सामना जिंकलाय श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे टीम. चला बॉल लगेच इथे द्यायचे आणि त्याचबरोबर चला निनाई स्पोर्ट्स शिरगाव टीम आपण लगेच मैदानामध्ये